हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज सकाळची सुरुवात ही सूर्यनारायणांच्या दर्शनाने करूया. आणि इकडे जिऱ्याचं पाणी करायला ठेवलं होतं. आधिराजला घेऊन आणि वेदांशला घेऊन मी जवळच्या गार्डनमध्ये गेले होते. इथे नवीनच गार्डन झालं आहे. आज उपवास होता म्हणून आमच्यासाठी साबुदाणा वड्याचा बेत आखला होता. रोज रोज साबुदाणा खाऊन कंटाळा येतो म्हणून कधीतरी असे वडे करत असते. वडे करून घेतले आणि आमच्यासाठी प्लेट्स पण तयार करून घेतला. साबुदाणा वड्यासोबत चटणी करायला वेळ नाही मिळाला म्हणून दहीच घेतलं होतं. छान झालं होतं. मम्मा स्वयंपाक करत असली तर या माझ्या क्यूटशा पिल्लाला माझ्यासोबत खूप खेळायचं असतं. मी इथं फ्रीजजवळ उभं राहते आणि तो तिकडून मला भाऊ असं खेळत होता. आता मनी म्याव बघितल्यासारखं तो मला तिकडून बघत असतो. कसं क्यूट दिसतंय माझं पिल्लू हे बघा. आणि त्याचे ते खालचे दात दाखवतो आणि ती कॅपमुळे तर तो खूपच क्यूट दिसत होता. असं आम्ही दोघं खूप वेळ खेळलो आणि असं खेळण्याने माझा पूर्ण दिवसाचा थकवा निघून गेला. नंतर वेदांशला स्कूलमध्ये फन फिस्टाला जायचं होतं, पण मला काही पॉसिबल नव्हतं कारण मला सासऱ्यांना हॉस्पिटलला चेकअपला घेऊन जायचं होतं. म्हणून तो हा त्याचा फ्रेंड अद्विक आहे त्याच्या मम्मासोबत गेले आणि तो छोटासा हर्ष त्यांच्याकडे बघत होता. मी सचिन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलला सासऱ्यांना चक्कर आली होती म्हणून घेऊन गेले. तिथं मला स्वामींचा खूप मोठा अनुभव आला. मी खूप घाबरले होते, पण तिथे गेल्यानंतर महाराजांच्या कृपेने सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि उशीर झाला. घरी गेल्यानंतर उशीर होईल म्हणून मी येतानाच आमच्यासाठी अख्खा मसूर पार्सल घेऊन आले होते. घरी गेल्यानंतर खूप थकवा आलता म्हणून अगोदर चहा पिले आणि नंतर गरमागरम सगळ्यांसाठी चपात्या केल्या. आधिराजही आमच्यासोबत जेवत असतो. आता स्पूनने खाण्याचा ट्राय करतोय म्हणून आम्ही त्याला सेपरेट प्लेट दिली होती. त्याच्यात तो त्याचं आपलं छोटंसं चालू असते, एक घास खायचा, एक घास पाडायचा, पण तो आमच्यासोबत आता मिळून जेवण करतो. त्यानंतर सगळी भांडी वगैरे पसारा आवरून घेतला आणि नंतर ही माझी पिल्लं झोपी